तारिणी आणि केदारचं लग्न होणं हा एकच ऑप्शन आहे. निशिता तू रडतेस कशाला? रडायला काय? तू बस. अगं, रडायला काय झालं? तू काय द्या काका तुम्ही सुद्धा बसा. आरामात रडू नकोस प्लीज. काय झालं? काय झालंय? दया पप्पा, कौशिकीताई तारिणी घर सोडून गेली आहे ना, तेव्हापासून मला खूप गिल्टी फील होत आहे. मला झोपही लागत नाहीये आता रात्रीची. अगं पण निशिता तुझी यात काय चूक आहे? त्यांची भांडणं झाली म्हणून ती घर सोडून गेली. तू कशाला गिल्ट घेतेस? नाही ताई, तारिणी आगाऊ लबाड खोटारडी कशी असली ना तरी ती माझीच बहीण आहे ना. तिचं लग्न मोडावं, तिच्या बाबतीत काही असं वाईट व्हावं असं मला खरंच वाटलं नव्हतं. तिच्याच काही कुणाच्याच बाबतीत इतकं वाईट व्हावं असं नाही वाटत मला. त्या दिवशी तारिणी घरातनं निघून गेली ना, त्यानंतर मी खूप विचार केला पप्पा, खूप विचार केला की हे का घडतंय, काय चाललंय सगळं. मला कळत नव्हतं. मी रिकॉल केलं आणि देन आय रिअलाइज्ड की मिसअंडरस्टँडिंग. मिसअंडरस्टँडिंग? हे सगळं मिसअंडरस्टँडिंग आहे. म्हणजे नॉर्मल कपल्स मध्ये भांडणं होतात ना, ही टिपिकल भांडणं आहेत. माझं आणि युवीचंही भांडण होतं, माझ्या मम्मा पप्पांचंही भांडण होतं. आणि माझी मम्मा आहे ना, ती तर किती वेळा म्हणते की मी जाते घर सोडून, पण कधीच जात नाही. पण ताई तारिणी गेली घर सोडून. आणि हो नो 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 मी ओ शिट मी काय केलंय ताई? हे सगळं माझ्यामुळे झालंय. मी मॅनिफेस्ट केलंय. ही सगळी एनर्जी मी क्रिएट केली आहे. लॉ ऑफ अट्रॅक्शन आहे. ओ गॉड, ती जेव्हा या घरात आली ना लग्न करून, तेव्हा मला अजिबात आवडलं नव्हतं. मला खूप राग आला होता तिचा की माझीच सावत्र बहीण माझ्याच घरात माझी मोठी जाऊ म्हणून कशी काय येऊ शकते. पण म्हणून तिचं लग्न मोडावं किंवा तिचा संसार मोडावा आणि ती अशी घर सोडून निघून जावी असं मला नाही वाटलं. ताई ताई दया पप्पा, प्लीज आपण काहीतरी करूया आणि त्यांना एकत्र आणूया ना. प्लीज ताई, प्लीज दया पप्पा, एकदा कन्व्हिन्स करा ना त्यांना प्लीज. कसं करणार? एकीकडे केदार या विषयावर आमच्याशी काही बोलायला तयार नाहीये, दुसरीकडे तारिणी घरात नाहीये. या विषयावर त्या दोघांना कन्व्हिन्स करायचं कसं आणि कोणी? एक्झॅक्टली. मला माहिती आहे कोणाकडे. कोण? सुमी आजी. हा कमांडर. हॅलो, हा केडी सर. मी ना इकडे सगळीकडे चौकशी केली हो, पण ते औषध कधीच बंद झालं असं सांगतात मला सगळे. कारण काय आहे? नाही, कारण तर नाही समजलं. हा, पण एक वयस्कर केमिस्ट होते, त्यांच्याकडे गेलो ना, ते मला म्हटले औषध भेटत तरी कुठे घेऊ नका, याच्या बदल्यात तुम्ही दुसरं घ्या. म्हणजे आपल्याला जे वाटतंय ते करेक्ट होतं. हेच औषध भेसळयुक्त आहे. एक मिनिट, टेक्नोचा फोन येतोय, त्याला ऍड करतो. हा टेक्नो, बोल. बॉस, मला थँक्यू म्हणा. का? सगळं सांगतो त्याआधी तुम्ही मला थँक्यू बोला. टेक्नो, टाइमपास करायला फोन केलायस का? नाही केडी सर, गुड न्यूज द्यायला फोन केलाय. मिस्टर किशोर चंद्र राऊत यांना ट्रेस केलं. काय? आणि कुठे आहेत ते? काय माहिती मिळाली आहे त्यांच्याबद्दल? अजून तरी एवढंच कळलंय की ते दुबईमध्ये फॅमिली सोबत तिथे शिफ्ट झाले. त्यांचा काही कॉन्टॅक्ट नंबर? नाही, अजून काही मिळालं नाहीये बॉस, पण मी इन्फॉर्मेशन काढतोय, लवकरच मिळेल. गुड जॉब टेक्नो. मिशन गृहप्रवेशच्या ह्या टप्प्यावर त्या किशोरचंद्र राऊतांबद्दल माहिती मिळणं खूप इम्पॉर्टंट होतं. गुड जॉब. आई इकडे. आई हे बघ. टेक्नो, मी तुला नंतर फोन करतो. केडी सर, अरे यांना काय झालं? बॉस, तिकडे बघ. सुमी आजी? हो, निशिता तुला खरंच वाटतं सुमी आजी आपली मदत करेल? ऑफकोर्स ताई. सुमी आजीची ना पहिल्यापासून इच्छा होती की तारिणीचं असं छान लग्न व्हावं.
आणि तारणीने इच्छा नाही पूर्ण केली, ती गेली ना पळून. पण आता जर आपल्यामुळे तिची इच्छा पूर्ण होणार असेल ना, तर आजीला आनंदच होईल. पण मग तारिणीचं काय? तारिणी सुमी आजीच्या शब्दाच्या बाहेर कधी जाणारच नाही. सुमी आजी एकदा बोलली ना, तिने एकदा रिक्वेस्ट केली ना, तरी तारिणी आकाश पाताळ एक करेल. हो, पण मग केदारचं काय करायचं? द्या पप्पा, तुम्हाला केदार माहित नाहीये. म्हणजे सुमी आजी आणि केदारचं बॉन्डिंग खूप छान आहे. केदारचंही सुमी आजीवर तितकंच प्रेम आहे जितकं तारिणीचं. आणि सुमी आजी पहिल्यापासून त्याला नातू मानते आणि तो सुद्धा सुमी आजीचं नक्की ऐकेल. नाही आहे, कल्पना चांगलीच आहे तिची, पण त्यासाठी सुमित्राताईंकडे विषय काढायला लागेल आपल्याला, त्यांना कन्व्हिन्स करायला लागेल. कौशिकीताई, तुम्हालाच हे करावं लागेल. म्हणजे एक बाईच बाईचं मन ओळखू शकते ना. अँड आय नो तुम्ही हे करू शकता. तुम्ही बोललात ना तर होईल हे सगळं. प्लीज प्लीज बोला ना तुम्ही, प्लीज. ओके ओके फाईन निशिता, मी त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न करते. मी सुमी आजीला कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करेन. यू वेलकम. पण निशिता, हे बघ, जे काही घडलं ना त्याच्यात तुझी काहीही चूक नाहीये. सो गिल्ट घेणं बंद कर. ओके ओके ओके, आता ओके वाटतं. मी आले. मुद्दाम करतोस तू हे सगळं. तुला काय वाटलं मला कळत नाहीये? हा, तू माझी आणि माझ्या बहिणीची एकाच वेळेला फसवणूक करत होतास. माझ्याशी लग्न करून टेडी डेच्या दिवशी तू तिला टेडी पाठवलास. अरे याला काही अर्थ नाहीये केदार. हे सगळं अजिबात बरोबर नाहीये. जर तुला तीच आवडत होती, तिच्यावर प्रेम होतं, तर तिच्याशीच लग्न करायचं ना. अरे हा काय प्रकार आहे? हे दोघं इथे येऊन कसा भांडतायत? आई, याचं सगळं श्रेय तू मला दे. हे मी पेरलेल्या विषाचे परिणाम आहेत. म्हणजे ते सगळं नंतर सांगते, आधी ऐक. हे बघ केदार, मी तुला शेवटचं सांगते, माझ्यापासून आणि माझ्या बहिणीपासून लांब राहायचं, कळलं ना? एक मिनिट. माझ्याशी जे वागलेस ते ठीक आहे, ते सगळं मी ऍक्सेप्ट केलंय. पण आता मी तेच माझ्या बहिणीशी तुला नाही वागू देणार. मी अडकले तुझ्या जाळ्यात, पण मला चांगलंच माहितीये तू कसा आहेस ते. माझी बहीण, ती बिचारी भोळी आहे, अल्लड आहे. तिच्या या भोळेपणाचा फायदा नाही घ्यायचा, कळलं ना? पुन्हा जर आमच्या दोघींच्या आजूबाजूला जरी दिसलास ना तर याद राख. एक मिनिट, मी काय अपमान करून घ्यायला नाही आलो इकडे. आणि त्या मंद मुलीशी माझा काहीही संबंध नाही आहे. उगाच काही पण बोलू नकोस. उगाच आपलं काहीतरी. माझं उगाच चाललंय, मग तुझं काय चाललंय? हे मला ना तुझ्याशी बोलायचंच नाहीये. मलाही तुझ्याशी बोलायची हौस नाहीच आहे. मी तुला फक्त एवढंच सांगायला आली की माझ्यापासून आणि माझ्या बहिणीपासून लांब राहा. आय नो स्वतःला खूप ओव्हर स्मार्ट समजतेस ना तू, पण मी तुझ्यापेक्षा जास्त स्मार्ट आहे. तुला अशा ट्रॅपमध्ये अडकवणार आहे ना की खरं सांगण्याशिवाय तुझ्याकडे काही ऑप्शनच राहणार नाही. आता तुमच्या खोट्या लग्नाचं सत्य सगळ्यांसमोर येणार.